सर तुम्ही असं म्हणालात की पैशाच्या जोरावर भाजप हे मॅनेज करतं, केवळ पैशाच्या नाही. मोठी निवडणूक यंत्रणा सुद्धा आहे. हं. पण मुंबईचा निकाल जर आपण पाहिला तर उद्धव ठाकरे, राज ठाकरेंच्या पक्षाला चांगलं यश मिळालं. MIM, काँग्रेस यांना सुद्धा तुलनेने चांगलं यश मिळालं. याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? याचं विश्लेषण मुख्यतः असं आहे की मूलतः भारतीय जनता पक्ष जेवढा लोकप्रिय आहे असं मीडियामार्फत सांगितलं जातं किंवा असं भाजपला वाटतं किंवा देवेंद्र फडणवीसांना वाटतं किंवा इतरांना वाटतं, ते सत्य नाही. भाजपबद्दल प्रचंड प्रमाणात नाराजी समाजामध्ये आहे. कारण महागाई वाढली आहे, गॅसच्या प्राइस, सगळ्या गोष्टी. आणि कोणत्या प्रकारचं सुख आता कोणाला आहे? कुठे त्यांनी बलात्कारी लोकांना तिकीटं दिलेली आहेत, त्यांनी गुन्हेगारांना तिकीटं दिली आहेत, त्याचा ते डिफेंड सुद्धा करतात. त्यामुळे लोकप्रियता नाही आहे. पण इलेक्टोरल पॉप्युलॅरिटी ज्याला म्हणतात ती मॅनेज असते, ती मॅनिप्युलेट करावी लागते. इलेक्टोरल मॅनिप्युलेशन त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणावर आहे आणि त्याच्यामुळे त्यांना मिळालंय. आता जिथे इलेक्ट्रोल मॅनिप्युलेशन आणि लोकप्रियता असं ज्यावेळेला एका तराजूत आलं त्यावेळेला तिथल्या लोकांनी त्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये लोकप्रियतेला जेव्हा जास्त तराजूत मत दिलं त्यावेळेला इतर लोक आले. त्यांना मुंबईमध्ये MIM निवडून येणं हा नुसता भाजपचा पराभव नाही आहे, हे जितेंद्र आव्हाडांचं आव्हान आहे. कारण जितेंद्र आव्हाडांची ती कॉन्स्टिट्युएन्सी होती. म्हणजे लोक सध्या बघतात काय करायचं त्याप्रमाणे मत येतं. काँग्रेसला त्यांनी डिस्कार्ड केलं होतं पूर्ण, आणि काँग्रेसने पण जणू काय आपण डिस्कार्डेडच आहोत अशा पद्धतीने लक्ष निवडणुकीकडे दिले. चांगलं लक्ष दिलं नाही. अर्थात त्यांना देणंही शक्य नाही. त्यांच्याकडे एवढे पैसे नाहीत, त्यांच्याकडे एवढी यंत्रणा नाही. आणि काँग्रेसचे बरेच लोक BJPतच गेलेले आहेत पैशाच्या किंवा ईडीच्या भीतीने किंवा अन्य गोष्टींनी. त्यामुळे काँग्रेसला सुद्धा जे मतं मिळाली आहेत ते काँग्रेसचं मत जेवढं आहे तेवढं अँटी मोदी, अँटी BJP, अँटी फडणवीस मत आहे. बरोबर. अँटी मोदी, अँटी BJP असं जर मत द्यायचं असेल तर मतदारांना एक मजबूत पर्याय हवा, आणि ते मिळाले. बरेच पर्याय मिळाले. पण तुम्ही आता काँग्रेसचा उल्लेख केला सर. काही ठिकाणी म्हणजे लातूर, परभणी, चंद्रपूर इथे काँग्रेसने खूप चांगलं काम केलं. जिथे जिथे नेते होते त्यांनी मतदारांना आवाहन केलं, तिथे तिथे यश मिळालं. पण अजूनही तुम्हाला काय वाटतं की इतकं जर भाजपच्या विरोधात नाराजी असेल तर काँग्रेस का कमी पडतंय? नाही, काँग्रेस कमी पडत नाहीये. हे बघ, नाराजीचा प्रकार जगामध्ये कोणत्याही सरकारच्या विरुद्ध नाराजी असतेच. बरोबर. बायडेनच्या विरुद्ध सुद्धा होती, ट्रम्पच्या विरोधी सुद्धा होती, लेबर पार्टीच्या विरोधी होती आणि टोरी पार्टीच्या बाजूने. त्यामुळे नाराजी सरकारच्या विरोधात असणं हा युगानुयुग चालत आलेला एक इलेक्टोरल अनुभव आहे. अगदी उद्या पुतीनला सुद्धा जर रेग्युलर निवडणुकीत उभं राहायला लागलं तर पुतीनला काय 80% 90% मतं मिळणार नाहीयेत. तो नाही मुद्दा. ही मतं अशी कायम नाराजीमध्ये असतात. ती नाराजीतनं असंतोष, असंतोषातनं प्रक्षोभ आणि प्रक्षोभातनं बदल होतो. त्या नाराजीतून असंतोषापर्यंत लोक गेलेत म्हणून ती काही जागा आल्या. पण त्या असंतोषातनं प्रक्षोभ व्हायला पाहिजे सरकार बदलण्यासाठी, तिथपर्यंत तो प्रक्षोभ गेला नाही. आणि त्याच्यामुळे नाराजी आहे, असंतोष आहे, पण प्रक्षोभ नाही. त्यामुळे तिथे बंड किंवा क्रांती शक्य नाही. पण 2024ला आपण पाहिलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या विरोधात इंडिया आघाडी एकत्र आली, विरोधकांची एक ताकद दिसली आणि त्याचा परिणाम निकालांमध्ये सुद्धा दिसला. किंबहुना त्या ज्या 240 BJPला मिळालेल्या आहेत त्या सुद्धा 240 त्यांना नाही आहेत, म्हणजे त्या इंडियाच्या आहेत. BJPला 160च्या वर जागा जात नाहीत. त्यांनी 80 जागा हेच जाहीर केलेलं नाहीये. त्यामुळे त्यांना 160च्या वर जागा मिळणार नाहीत जर त्यांनी सगळा डेटा ओपन केला तर. हे 240 हे सुद्धा नाटक आहे. आणि एक साधा पुरावा याला, BJPची पार्लमेंटरी पार्टीची मिटिंग कुठे झाली आहे? मोदींना निवडला कोणी? संकेत काय आहे, पद्धत काय आहे की पार्लमेंटरी पार्टीची मिटिंग होते, पार्लमेंटरी पार्टीचा नेता निवडला होतो आणि तो नेता जर त्यांच्याकडे मेजॉरिटी असेल तर पंतप्रधान होतो. पार्लमेंटरी पार्टीची मिटिंगच झाली नाही. त्यांनी डायरेक्टली NDA तर्फे आपला शपथविधी करून घेतला. नाही, बरोबर. भाजपचे हे सगळे मुद्दे आहेतच सर. पण माझा मुद्दा हा आहे की मुंबईमध्ये जर आत्ता सुद्धा काँग्रेस उद्धव ठाकरेंच्या बाजूने लढलं असतं तर कदाचित भाजपला टक्कर त्यांना देता आली असती. काँग्रेसची काय रणनीती होती? काँग्रेसकडे ताकद नाही. काँग्रेस आत्ता ह्या घडीला एक खिळखिळा झालेला पक्ष आहे. त्यांच्याकडे त्या प्रकारचं नेतृत्व, संघटनात्मक म्हणते मी, नेतृत्व म्हणजे लोकप्रिय नेतृत्व नाही, संघटनात्मक नेतृत्व नाही. त्याच्यामुळे संघटनात्मक नेतृत्व तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला स्ट्रॅटेजी करता येत नाही. पण म्हणूनच विरोधकांची एकजूट महत्वाची आहे ना सर. आहे ना. मग विरोधकांची एकजूट, काँग्रेस कायमच तयार असते विरोधकांच्या एकजुटीला.
तेच तयार नसतात, त्यांनाच मधून मधून झटके येतात. त्यांचा अँटी काँग्रेसिझम हा गेले कित्येक वर्षांचा आहे. तेव्हा मधूनच त्यांना काँग्रेस बरोबर गरज लागली की काँग्रेस पाहिजे, गरज संपली की काँग्रेस नको. अँटी काँग्रेसिझम इतका स्ट्रॉंग आहे, अगदी शिवसेनेत सुद्धा. आता साधं उदाहरण घे, अदानींबद्दलचा मुद्दा कोण लढत होतं? त्याच मुद्द्यावर मला नाही लढत कोण होतं? राहुल गांधी लढत होते. हो, पक्ष लढत होता काँग्रेसचा? नाही, पण काँग्रेस पक्ष लढत होता का अदानीच्या विरोधात? नाही. मग आता परवाची सभा जी काही ठाकरेंनी जिंकली असं म्हटलं जातं, ते खरं आहे काही प्रमाणात, की अदानीच्या मुद्द्यावर मुख्यतः सगळेजण तो आता त्या फळ्यावरचे सगळे मुद्दे राहुल गांधींनी अनेक वेळेला लोकसभेत आणि बाहेर प्रचारसभेत मांडलेले आहेत. बरोबर. यालाच म्हणतात ना पण राज संघटना नाही. ठाकरेंनी जो मुद्दा प्रभावीपणे मांडला अदानींचा, त्याचा खूप परिणाम मग काय झाला राहुल लोकांवर. प्रभावीपणे मांडत नव्हता? मग एवढा सामायिक मुद्दा असून त्याने सुद्धा- फळा नाही लावला एवढंच. पण एवढा सामायिक मुद्दा असून सुद्धा मग दोघं एकत्र मुद्दा का सामायिक नाही कुठे आले? आहे? तो मुद्दा सामायिक असा तर काँग्रेस पक्षाने उतरला असता. काँग्रेस पक्ष कुठे उतरला अदानीच्या विरोधात? उतरले एकटे राहुल, आणि त्यांनी भरपूर प्रभावीपणे ते मुद्दे मांडले, जितके की त्यांना हिंडनबुर्गची चिंता वाटायला लागली होती त्या प्रकरणामध्ये. आणि ऑस्ट्रेलियामध्ये एंट्री नाही आहे अदानीला, आज जायला देशात विमानतळावर अटक होईल अदानीला तिकडे. पण हे सगळं सांगत कोण होतं? बरं, काँग्रेसला मीडिया आहे. ते कसं 80 म्हणतात? चॅनलवरती फक्त भाजप, फक्त भाजप, फक्त एकनाथ शिंदे असेल आणि काँग्रेस दिसतच नसेल, पण तर काँग्रेस काँग्रेस लोकांच्या लक्षात कशी येणार? पण काँग्रेस जेव्हा जेव्हा लोकांमध्ये जाते तेव्हा तेव्हा लोक निवडून काँग्रेस देतात. लोकांमध्ये जातच असते. आता गेली नाही, मी म्हटलं ना पक्ष खिळखिळा झालेला आहे. ओके. पण काँग्रेस लोकांमध्ये जात असते, ज्या प्रमाणात जायला हवी त्या प्रमाणात गेलेली नाही. हा मुद्दा आहे. पण तुला जर मीडिया नसेल हाताशी, तर तुम्ही लोकांपर्यंत जाणार कसे? सोशल मीडिया आहे, लोकांना बोलायला ठीक आहे. रवीश कुमारला विचार, रवीश कुमार म्हणतो ठीक आहे मला 1 कोटी 2 कोटी फॉलोअर्स आहेत, पण ज्यावेळेला मी टीव्हीवर होतो त्यावेळेला धापट बघत होते लोक. आणि पॉवरफुल मीडिया दुसरा मुद्दा, सोशल मीडियावरती तुम्हाला जे पाहिजे तेच तुम्ही बघता. मला रवीश कुमार पाहिजे तर रवीश कुमार बघतो मी. टीव्हीवर बातम्या ज्या वेळेला येतात, जर खऱ्या अर्थाने निपक्षपाती असतील, तर तुम्हाला न आवडणारा माणूस सुद्धा तिथे येतो. तो चान्सच नाही आता. पण सर ही सिच्युएशन जर बदलणारच नसेल तर मग विरोधकांनी काय नाही करावं असं करायचं, तुम्हाला वाटतं? काम करायचं भरपूर, पण सत्ता येईल असा भरोसा नाही. महाराष्ट्रातही नाही आणि दिल्लीतही नाही. आणि हे लक्षात ठेवून काम करायला. आता एक उदाहरण दिलं तर तुला ते अनावश्यक अनाठाई किंवा त्याचे आता श्रोते बघतील हा कार्यक्रम, ते म्हणजे काय केतकर काय वाटतील ते बोलतात. मुद्दा असा आहे, टिळकांना माहिती होतं सत्ता येणार आहे. सत्ता यायच्या अगोदर 27 वर्ष टिळक वारले 1920 साली. मग त्याने काय आता काय सत्ता काय येत नाही आपली, आपण सोडून देऊया असं केलं कधी? ती स्वातंत्र्य लढ्याची गोष्ट हा, मग आता स्वातंत्र्य लढा चालू आहे. आता मोदींनी ज्या पद्धतीने राजवट चालवली आहे हुकुमशाही, त्या हुकुमशाहीच्या विरोधात स्वातंत्र्य लढाच आहे. पण पुन्हा एकदा तोच माझा प्रश्न आहे की टिळकांच्या काळात मीडियाच नव्हता, ते एकच मीडिया. पण सर राहुल गांधींनी एवढी भारत जोडो यात्रा केली, ते सोशल त्याच्यामुळे मीडियाचा वापर त्याच्यामुळे करतात, 100 लोक आले लोकांमध्ये पार्लमेंटमध्ये, जातात. त्याच्यामुळे 100 लोक आले. पण कन्सिस्टन्सी नाही असं म्हटलं जातं ना, कन्सिस्टन्सी सर. कशी? 44 होती, मग 52 झाले, मग 100 झाले. आता मीडिया पाहिजे ना तुमच्याकडे. सारख्या काही यात्राच काढायच्या की काय? नाही, पण आता महाराष्ट्र विधानसभांच्या निवडणुकांमध्ये ज्या महाराष्ट्र विधानसभांच्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीचं मॅनिप्युलेशन झालंय ते सगळ्यांना आता माहिती आहे. आता त्याच्याबद्दल काही सांगायची गरज नाही. नुसतं पैसे नाहीत, बरोबर 1500 रुपयाची मागणी ही लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या अगोदर 2 महिने येते. आणि ते सर्रास तू पाहिलेस का ते गर्द्या त्यांच्या त्या 1500 रुपये मिळवायला? याचा अर्थ काय माहितीये? एवढी अगतिकता समाजात आहे, एवढी पैशाची गरज समाजात आहे. नाही तर 1,46,000 रुपये जाणार नाही सोनं. पैशाचा आता असलेला प्रभाव आपल्या दैनंदिन जीवनावर, म्हणून मी निवडणूक म्हटलं, सोन्याचं म्हटलं, चांदीचा भाव, सोन्याचा भाव तेवढा प्रचंड वाढलाय. केव्हा वाढलाय? ज्यावेळेला पिझ्झा जर एक फॅमिली खायला गेली तर त्यांचं त्या एका वेळचं बिल काहीतरी 1800 ते 2000 रुपये होतं. 3-4 जणांची फॅमिली गेली पिझ्झा खायला गेली तर. ही अवस्था आहे. तर पिझ्झाचं उदाहरण कोणी महागाईसाठी देणार नाही. बरोबर. हा, पण पिझ्झा सारखं मी का दाखवलं? पिझ्झा म्हणजे ज्या मध्यमवर्गामध्ये ही अवस्था आहे त्या मध्यमवर्गामध्ये सुद्धा पैशाचं आकर्षण आहे. पैसा हा आता माध्यम आहे निवडणुकांचं आणि प्रचाराचं. आणि तो मीडिया जर तुमच्या ताब्यात असेल, मी आत्ता तुला लिहून देतो, माझ्या ताब्यात द्या मीडिया, सगळा मिळेल, त्यांच्या ताब्यात जेवढा तेवढा द्या.
याच्या तिप्पट सीटा येतील माझ्या ताब्यात देऊन. नाही पण सर फक्त मीडिया नाही, म्हणजे पुन्हा पुन्हा आपण त्याच फक्त मीडिया विषयावर नाहीच येतोय. म्हणतोय मी, पण हा. महत्वाचा मीडिया आहे, पैसे आहेत, मीडिया आहेत. पण तुम्हाला हेही मान्य आहे की राहुल गांधींचं नेतृत्व कमी पडतंय, मी काँग्रेसला कधी उभारी म्हटलं? देण्यामध्ये नेते मी कमी राहुल गांधीचं पडतायत. नेतृत्व कमी पडतंय असं एकदाही म्हटलं नाही. मी असं मग म्हटलं काँग्रेसने करायचं काय सर? तो तर काँग्रेस राहुल, मला एकच प्रश्न विचारतो, राहुल गांधीचं नेतृत्व कमी पडलं असं मी कधी म्हटलेलं नाही. मी असं म्हटलंय राहुल गांधी एकटे बहुतेक गोष्टींवरती प्रचार करत असतात आणि त्यांनी इतक्या प्रकारे न्यायालयात अडकवायचा प्रयत्न केला पण ते सापडले नाहीत. काँग्रेस पक्ष त्यांच्या हाताखालची लिडरशिप ते खालपर्यंत त्या प्रमाणामध्ये उतरत नाहीत. आता ते उतरत नाही त्याचं कारण संघटनात्मक त्यांची खिळखिळी झाली आहे. मी मगाशीच बोललो बरोबर की संघटनात्मक खिळखिळी झालेली आहे. त्यामुळे राहुल काय करतो हा नाही मुद्दा. राहुल त्याला जे करायचं ते करायला हवं ते तो करतोय. उरलेल्या खालच्या स्तरावरती जे बदल व्हायला हवेत ते संघटनात्मक बदल झालेले नाहीत आणि त्याच्यामुळे संघटना मजबूत झालेली नाही.